सो द 10 मिथ्स अबाउट लेझर हेअर रिमूव्हल. पहिलं, कॉस्ट. आपण साधारणपणे अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडिंग, वॅक्सिंग यांची मदत घेत असतो. तर हे आपल्याला दर 15 दिवसांनी, महिन्यातनं करायला लागतं आणि वारंवार आयुष्यभर करायला लागतं. आपण लेझर हेअर रिमूव्हल साधारणपणे महिन्यातनं एकदा 7 ते 8 वेळा करतो आणि याने 80% 90% केस कायमचे गेलेले असतात. सर हा खर्च, हा वेळ आणि हा त्रास त्या लेझरच्या साहाय्याने आपल्याला बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. दुसरं, लेझरने माझ्या स्किनला बर्न होईल किंवा माझी स्किन जळेल. बिलकुल नाही. लेझर हे फक्त आणि फक्त त्या केसांच्या मुळापर्यंत जातं, त्याला नष्ट करतं, त्यातनं होणारी केसांची वाढ थांबवतं. त्याने कुठल्याही प्रकारचं बर्न किंवा स्किनला इजा होणार नसते. तिसरं, लेझरने कॅन्सर होतो. बिलकुल नाही. आपला नॉर्मल सूर्यप्रकाश जो असतो त्यामध्ये असणारं रेडिएशन ते लेझरच्या रेडिएशनच्या 10 पट जास्त असतं. म्हणजे लेझर मग ते कुठलेही असो ते 100% सेफ असतं, त्याने कुठल्याही प्रकारचा कॅन्सर होणार नसतो. चौथं, लेझरने माझी स्किन पातळ होऊन जाईल. बिलकुल नाही. लेझरने आपल्या स्किनला काहीही होत नाही. स्किनच्या खाली असणारं केसांचं मूळ नष्ट होतं आणि त्यामुळे स्किनला कुठलाही डॅमेज किंवा स्किनला पातळपणा येणं असं होणार नसतं. 6वं, हे मला वारंवार करावं लागेल. हो, काही अंशी काही सेशन्स आपल्याला करायला लागतात. साधारणपणे 4 ते 6 महिन्यानंतर आपली ट्रीटमेंट थांबते आणि मग आपल्याला पुन्हा वारंवार हे करायची गरज पडत नाही. 7वं, इमिडिएट रिझल्ट. म्हणजे मी आज लेझर केलं आणि माझ्या केसांची मुळं नष्ट झाले असं नाही. तर आपल्याला दर ठराविक अंतरावर 8 ते 10 वेळा लेझर केल्याने आपली ग्रोथ थांबणार असते. ही लेझर ट्रीटमेंट आपण अर्धवट सोडली तर आपल्याला त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे लगेच तर नाही, पण 2-3 महिन्यानंतर आपण लेझरचा फायदा बघतो आणि तो फायदा मात्र लॉंग टर्म असतो. 9वं, लेझरने केसांची इनग्रोथ होते. बिलकुल नाही. उलटं काही पेशंटच्या जे वारंवार वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करतात त्या प्रक्रियेमुळे आपल्या केसांची मुळं आत जातात आणि त्यामुळे फॉलिक्युलायटिस होणं किंवा केसांना भोवती इन्फेक्शन होणं किंवा पिंपल, डाग होणं या गोष्टी होतात. त्या परमनंट हेअर रिमूव्हलने हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्यामुळे होणारी इनग्रोथ किंवा होणाऱ्या पिंपल्स किंवा इन्फेक्शन्स हे कायमचे थांबत असतात. सो आपण बघितलं लेझर हेअर रिमूव्हलविषयीचे गैरसमज आणि आय होप की आपण आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण ते गैरसमज पेशंटच्या मनातनं काढू शकू. थँक्यू.